सर्वेभ्य नमो नमः। अस्माकं लातूरनगरे विद्यालये महाविद्यालये ये शिक्षकाः शिक्षिकाः संस्कृतभाषां पाठयन्ति तेषां कृते अहं नम्रपूर्वकं विनंतीं करोमि। त्याचबरोबर सुरुवातीला मी आपणास संस्कृत दिनाच्या आणि संस्कृत दिन सप्ताहाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो। आज या लातूर शहरामध्ये 17 ते 18 वर्षापासून आम्ही संस्कृत विषयाचं ट्यूशन क्लासेस चालवतो। येणारा प्रत्येक विद्यार्थी हा आउट ऑफ मार्क्स मिळवावा यासाठी प्रयत्न करत असतो। तर कुठलाही माझ्याबद्दल वाईट दृष्टिकोन न ठेवता एक विद्यार्थ्यांच्या कल्याणाच्या दृष्टिकोनातून जर आपणास जर योग्य वाटत असेल की अमोल शिंदे शारदा संस्कृत क्लासेसच्या माध्यमाने खरंच खूप छान तयारी करून घेतात, असं जर वाटत असेल तर निश्चितपणे आपल्या विद्यार्थ्यांचे मार्क्स वाढण्यासाठी, विद्यार्थ्याचं संस्कृतच्या बाबतीतलं ज्ञान वाढण्यासाठी आपण त्या विद्यार्थ्यांना माझ्याकडे आवर्जून पाठवू शकता। फक्त कुणी नाराज होणार नाही आपल्यावर याची दक्षता घ्यावी ही विनंती आपणास। आणि जर तुमच्या नावाचा उल्लेख करून जर माझ्याकडे विद्यार्थी आले तर निश्चितपणे त्या विद्यार्थ्याला 2000 3000 अशा पद्धतीची सूटसुद्धा मी देतो। कारण विद्यार्थी संस्कृत असो किंवा कुठलीही भाषा असो तो आउट ऑफ पर्यंत मार्क्स केव्हा घेऊ शकतो, शाळेच्या माध्यमाने तुम्ही जे छान प्रकारे शिकवता तशा प्रकारे विद्यार्थ्याने घरी जाऊन अभ्यास करणं आवश्यक आहे। आणि त्याचबरोबर या दोन्हीच्या माध्यमाने त्याला जर आउट ऑफ मार्क्स मिळत नसतील, पाठांतर होत नसेल तर तिसरा पर्याय म्हणजेच काय आहे तर ट्यूशन क्लासेस आहे। तर जे हुशार असतील त्याचबरोबर परिस्थितीने गरीब असतील तर अशा विद्यार्थ्यांसाठी आमच्याकडे खूप मोठ्या प्रमाणामध्ये फीसची सुद्धा सवलत असते। कुठलाही दुजाभाव न ठेवता संस्कृत बंधू भगिनींनी आवर्जून माझ्या नावाचा उल्लेख करावा। तसं बाकी इतरही क्लासेसवाले आहेत त्यांच्याही नावाचा उल्लेख करावा। आणि जर माझ्याकडे आले तर मी त्यांना निश्चितपणे फीसची सवलत देतो आणि रिझल्टच्या संदर्भामध्ये 100% गॅरंटी देतो। कारण आमच्या क्लासेसचं वैशिष्ट्य आहे, यह कः अपि छात्रः अस्माकं समीपे आगच्छति तस्य संस्कृत भाषाया यह कः अपि छात्रः अस्माकं समीपे आगच्छति तस्य संस्कृत भाषायां 100% गुणाः आवश्यकाः एव इति अस्माकं प्रयासः प्रचलन्ति। खरंच आपणाला मी सांगू इच्छितो तशी संख्या माझ्याकडे खूप नाही आहे। कोण्या बॅचला 2 विद्यार्थी, कोण्या बॅचला 5 विद्यार्थी, कोण्या बॅचला 18 ते 20 विद्यार्थी, बस आमची 20 विद्यार्थ्याची शेवट लास्ट बॅच मोठी। पण प्रयत्न सोडले नाहीत अजूनही। जवळपास 11 बॅचेस मी या ठिकाणी घेतो सकाळपासून। दुपारचा थोडासा वेळ सोडला मध्यंतरीचा शाळेच्या टायमिंगचा, तर नंतर रात्री 9:30 वाजेपर्यंत क्लासेस असतात ऑफलाईन ऑनलाईनच्या माध्यमानं। आणि तुम्हाला खरंच सांगावंसं वाटतंय की ट्यूशनच्या माध्यमानं जे साप्ताहिक परीक्षा होतात त्याच्यामध्ये 20 पैकी काही विद्यार्थ्याला 5 मार्क, 8 मार्क, 10 मार्क असे मार्क आहेत। ठीक आहे, आमच्याकडे आलेत म्हणजे आम्ही त्यांची चांगल्यापैकी तयारी करून घेण्याचा प्रयत्न करतच आहोत, करणारच आहोत। त्याचबरोबर 9वी 10वीचा जरी विद्यार्थी असला, सगळे नाही म्हणत मी, पण त्यातील काही विद्यार्थी त्यांना व्यवस्थित वाचनसुद्धा करता येत नाही, उच्चारणसुद्धा करता येत नाही, पाठांतरसुद्धा नाही। म्हणजे कुठेतरी आपणही अप्रत्यक्षरित्या प्रत्यक्षरित्या त्या या विद्यार्थ्यांच्या संस्कृत अभ्यासामध्ये मागं राहण्यामध्ये आपणही जबाबदार आहोत, ही गोष्ट आपण ध्यानात ठेवावी। असो, तुमच्या आमच्या सहकार्याने विद्यार्थ्याचं संस्कृतचं ज्ञान वाढावं, त्याला संस्कृत विषयामध्ये आउट ऑफ मार्क्स मिळावेत ही मनाशी मी धारणा ठेवलेली आहे। असो, तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे रक्षाबंधन आणि संस्कृत दिन सप्ताहानिमित्त एक साधारणतः 14 ऑगस्टच्या अगोदर जे कुणी विद्यार्थी प्रवेश घेतील अशा एक 25 8वीचे 25 9वीचे 25 आणि 10वीचे 25 अशा विद्यार्थ्यांना आम्ही खूप मोठं कन्सेशन ठेवलेलं आहे। जरी आमच्याकडे 8वीची फीस 8, 9वीची 9, 10वीची 10 जरी असली तरी 8वीच्या विद्यार्थ्यांना फक्त 4000 फीस ठेवलेली आहे।
9वीच्या विद्यार्थ्यांना फक्त 5,000 आणि 10वीच्या विद्यार्थ्याला फक्त 6,000 वार्षिक फीस ठेवलेली आहे. निश्चितपणे याचा फायदा कुठेतरी आपल्या विद्यार्थ्यांना व्हावा ही अपेक्षा आहे. आणि त्याचबरोबर रक्षाबंधन आजकाल झालेलं आहे, तर त्या दृष्टिकोनातून ज्या कोणी आमच्या संस्कृत भगिनी आमच्या शारदा संस्कृत क्लासेसमध्ये येऊ इच्छितात त्यांच्यासाठी सुद्धा आणखी 1,000 रुपये कन्सेशनसुद्धा ठेवलेलं आहे. फक्त अपेक्षित आहे की जास्तीत जास्त विद्यार्थी आमच्याकडे यावोत आणि आउट ऑफपर्यंत मार्क्स मिळवावत अशी प्रयत्न आणि मानसही आम्ही ठरवलेला आहे. असो, पुनश्च एकदा माझ्या सर्व संस्कृत बंधू शिक्षक बंधू भगिनींना पुनश्च एकदा विनंती, जर शक्य असेल तर आवर्जून, इतके दिवस काही आग्रह केला नव्हता की तुम्ही आमच्याकडे ट्युशनला विद्यार्थी पाठवा वगैरे वगैरे, पण आता कुठंतरी आवश्यकता आहे. कारण कुठेतरी संस्कृतचा विद्यार्थी हा वाचनामध्ये लिखाणामध्ये कमी पडत चाललेला आहे. म्हणून मी या व्हिडिओच्या माध्यमानं आपणा सर्वांना जाहीर अशी नम्र विनंती करतो. आणि त्याचबरोबर आणखी एक छोटीशी विनंती, कारण मी स्वतः क्लासेस चालवतो, कुठल्या शाळा कॉलेजेसमध्ये नाही आहे, परमनंटसुद्धा नाही आहे. तर विद्यार्थ्याकडे कुठेतरी आमच्या क्लासेसचे स्टिकर असतात, किचन असतात, त्याचबरोबर नोट्स असतात, पुस्तकावर लिहिलेलं असतं, उत्तरं वगैरे, किंवा येनकेन माध्यमानं तो विद्यार्थी कुठेतरी शारदा संस्कृत क्लासेसमध्ये किंवा बाकी दुसऱ्यांच्या क्लासेसमध्ये आहे असं जर आपल्या लक्षात आलं तर त्याला थोडंसं वेगळी वागणूक देऊ नये या मताचा मी आहे. कारण कुठंतरी विद्यार्थ्याचं मानसिक खच्चीकरण होता कामा नये. ही जबाबदारी तुमची पण आहे, माझी पण आहे आणि त्यांच्या आईवडिलांची सुद्धा आहे. असो, थोडंसं जास्तच बोलण्यात आलं, व्हिडिओ थोडासा मोठा झाला, तर आपण आवर्जून ऐकावं. आणि काही सूचना असतील, काही संस्कृतच्या बाबतीमध्ये आम्हाला सांगण्यासारखं आहे असं वाटत असेल तर निश्चितपणे आपण आम्हाला आवर्जून फोनच्या माध्यमानं किंवा आमच्या क्लासवर आमच्या घरी येऊन आवर्जून सांगावं. आणि जर आपल्याला काही जर वाटत असेल संस्कृतच्या बाबतीमध्ये कुठल्या काही प्रश्नाचं उत्तर वगैरे वगैरे, तसे तुम्ही विद्वान आहात, निष्णात आहात सर्वजण, हरकत नाही. पण कुठंतरी काही जर मदत, आमच्या ज्ञानाचा फायदा आपणास व्हावा, तुमच्या ज्ञानाचा अनुभवाचा फायदा आम्हाला व्हावा ही आमची इच्छा आहे. असो, धन्यवाद. जयतु संस्कृतम, जयतु भारतम.